आता आपण पानगळ्याचं कटिंग पाहणार आहोत. डबल फोल्ड करून कॅनव्हास पेपरची 4.5 किंवा 5 इंचाची एक पट्टी घ्यायची आहे. आता पूर्ण उंची प्लस अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे आणि त्याची एक खूण करून घ्यायची आहे. आता तुमचं जेवढं गळा कट करायचं आहे तेवढं तुम्हाला तिथे मार्क करून घ्यायचं आहे. आता मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि खाली 2.5 इंचावरती एक मार्क करणार आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही ब्रॉडनेस ठेवू शकता. आता ते दोन्ही मार्क केलेले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. आता त्या रेषेचा मध्य करायचा आहे आपल्याला. मध्यावरती 1.25 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि कोपऱ्यातून 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. आता ते मार्क केलेली खूण जोडून घ्यायचे दोन्ही पण. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला अजून खोलगट आकार हवा असेल तर तुम्ही अजून 1 इंचापर्यंत सुद्धा ते मार्क ठेवू शकता मध्यातलं. खाली जर अजून तुम्हाला जर पानाचा आकार हवा असेल तर अजून जास्त तुम्ही खोल जाऊ शकता. मधला तो आकार व्ही सारखा द्यायचा आहे. तिथून तुम्ही वाढवून घेऊ शकता वाढवायचं असेल तर. आता आपल्याला फोल्डिंगसाठी 1.25 इंच किंवा 1.5 इंच त्याच्यावरती एक मार्क करून घ्यायचे. तर मी त्या 1.25 इंचावरती मार्क केले. कमी पडू नये म्हणून शक्यतो थोडं जास्तच ठेवायचं. कारण जास्त राहिलेला भाग आपल्याला कट करता येतो, परंतु कमी झालं तर मग वाढवता नाही येत. तर ते तुम्हाला तिथं तसं कटिंग करून घ्यायचं आहे. आता ते जे निशाण एका बाजूला आखले त्याच्याच खाली पट्टी फोल्ड न करता केलं तरी चालेल. तेच निशाण तुम्हाला मागच्या भागाला डार्क करून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला दुसऱ्या बाजूला ते छापून यायला मदत होईल. तुमच्याकडे जर डार्क पेन असेल तर डार्क पेनाने केलं तरी चालेल, त्याने पटकन दिसून येतं. आता एका बाजूला आपलं छापून झालं आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला ते निशाण उमटून घ्यायचं आहे. आता मग ती खालच्या बाजूला ठेवायची आणि आता आपण मागच्या बाजूला ते निशाण छापून घेतल्यामुळे आता ह्या बाजूला ते व्यवस्थित आपल्याला दिसायला मदत होते. व्यवस्थित इकडं तिकडं पेपर हलवून द्यायचा नाही. आता त्या मापाचं तुम्हाला अस्तरची एक तेवढ्याच आकाराची पट्टी घ्यायची आहे. आता खालचा आकार तुम्हाला अजून हवा असल्यास तुम्ही अजून खोल देऊ शकता. व्ही तिथं बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा खोल हवा आहे तेवढा. आता अस्तरवरती कॅनव्हास ठेवून घ्यायचे आणि आता सोयीच्या भागाला आपला जो सोयीचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे.
आता इथे तुम्हाला मध्यावरती बरोबर निशाण डार्क करून घ्यायचे आहेत. तुमची जेवढी पण उंची आहे ना तेवढी तिथं आखून घ्यायची, म्हणजे गळा कमी जास्त होणार नाही. आता ते सरळ करायचं आहे. आता त्याच्यावरती कटिंग केलेला आपल्याला पेपर बरोबर मध्येच ठेवायचे. ते कळत नसेल तर तिथं तुम्ही एक पेननी लाईन मारू शकता. आता मध्ये बरोबर व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्यात, किंवा जिथे आपण शोल्डरची लाईन सुरुवात केली आहे ना रेष मारायला, तिथे तुम्ही खून करून घेऊ शकता, म्हणजे तुमचं कमी जास्त होणार नाही. बरोबर खुणेला खून मिळवायची आहे वरची तिथली. तिथं बरोबर तुमचं शोल्डरचं मार्क करायचं आहे आणि त्याच्यावरतीच बरोबर ते ठेवायचं. आता बरोबर मध्यामध्ये आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, आपलं कुठंही कमी जास्त होऊ नये म्हणून. इकडे मोठी टिपच मारून घ्यायची आहे, तसंही ते कट होऊनच जाणार आहे. फक्त आपलं कापड गळा इकडं तिकडे हलू नये म्हणून ते पहिल्यांदा तिकडे मारून घ्यायची आहे टीप. आता तसंच जिथं आपण मार्क केले त्या सरळ रेषेवरती आपल्याला वरती यायचं आहे, ते जोडत जोडत. आता परत तिथेच आपल्याला अजून एक टीप मारायची आहे. तसंच आता आपल्याला वरच्या भागाला टीप मारत यायचे. आता पिना सगळ्या लावलेल्या काढून घ्यायच्यात आणि अस्तर आपल्याला उरलेलं कट करून घ्यायचे. तुम्ही अगोदर जेवढे आहे तेवढी पट्टी कट केली तरी पण चालेल, अस्तर एवढेच. मी इथं कपडा कमी पडलेला म्हणून जोडून जोडून तयार केली होती. आता त्याचा बरोबर मध्य करायचा आहे तुम्हाला. आता आपल्याला इथं पानगळा आहे की नाही आपला, मग पानगळा थोडासा मध्ये आपण ब्रॉडनेस ठेवलेले आहे ना, त्याच्यामुळे हा गळा गळतो, शक्यतो पडला जातो कधी कधी. त्याच्यामुळं आपल्याला वरती अर्धा इंच सोडून एक 2.25 इंचावरती एक मार्क करून तिथे मी नॉड लावून घेतली आहे, तिथं थोडंसं उसवून. तुम्ही नंतरही नॉड लावली तरी चालू शकतं. तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये फिनिशिंग हवे असेल ना तर कॅनव्हास टाकणं गरजेचं आहे, नाहीतर फक्त उलट पालट गळा केला तरी चालतो, पण त्याने गळा आहे ना व्यवस्थित बसत नाही, असं पडला जातो, त्याला कडकपणाच येत नाही ना. त्याच्यामुळे कॅनव्हास लावणं हे बंधनकारक आहे आपल्याला.
तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला नॉड लावून घ्यायची आहे. आता तुम्हाला परत एकदा मोजून घ्यायचं आहे की तुमचं शोल्डर बरोबर आहे का, रेडी तुम्हाला जेवढं ठेवायचं आहे तेवढं. जर नसेल तर तिथं बरोबर शोल्डरवरती एक मार्क करायचं आहे. जेवढं शिल्लक राहील त्याच्यावरती परत तुम्हाला एक एक टीप मारायची आहे. आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बरोबर व्यवस्थित एकावरती एक भाग ठेवायचा आहे. कापड खूप सुळसुळीत असेल तर त्याला पिना लावून घ्यायच्यात आपल्याला टाचण्या सगळीकडून. कुठंही हलू द्यायचं नाही, नाही तर कमी जास्त कट होतं कापड. आता 1/2 इंच किंवा अर्धा इंच सोडून तुम्हाला कट द्यायचे. आता कट करून झाल्यावरती बघायचं आपल्याला की आपलं टिपाबरोबर व्यवस्थित अंतरामध्ये दिसत आहेत का. आता एका साईडची टीप 1/2 इंचावर आली आणि एका साईडला थोडंसं कमी आलं आहे, म्हणजे तिथलं कापड जास्त कट झाले. मग आता आपल्याला परत पलीकडचं कापड आहे तेवढंच आपल्याला इकडे ही टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही आकार आपले बरोबर व्यवस्थित येतील. आता इकडे मागच्या बाजूला आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आहे ती पट्टी आपली. तुम्हाला हवं आहे तेवढं ठेवून तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. आता इकडे फोल्ड करताना तिथे मध्ये प्लीट्स तयार होतात, तर त्या प्लीट्स येऊन द्यायच्या, म्हणजे आपला जो खालचा भाग आहे ना तो व्यवस्थित येतो, प्लेन येतो. त्याच्यामध्ये वाकडे तिकडेपणा किंवा प्लेट्स येत नाही. आता इकडेच आपल्याला प्लेट्स सगळे येऊन द्यायच्यात, कारण आपलं वाकडा शेप आहे की नाही पानगळ्याचा, त्याच्यामुळे त्या प्लेट्स येतात. वरून जसं पण येते कापड तसं दाबत जायचं आहे तुम्हाला. आता वरचं जर कापड जर शिल्लक राहिलं असेल तर ते कट करून घ्यायचं. आपल्या इकडे काही जास्त राहिलेलं नाही आहे. मग आता ते आपल्याला पट्टी बसवलेली सगळी हाताने अशी घासून घ्यायची, किंवा तुम्ही इस्त्री जरी मारली तरी चालेल. असा कोन तयार करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला
तसं करून झाल्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी. व्यवस्थित फोल्ड करत जायचे. साईडला आलं ना तिथं व्यवस्थित बाहेर कापडा घ्यायचा आहे आणि खाली कोपऱ्यात तुम्ही जेव्हा येताल की नाही तेव्हा खालचा भाग तुम्हाला खाली खाली खेचायचा आहे खालच्या बाजूनी, म्हणजे तिथला आकार तुमचा व्यवस्थित येईल. तो व्यवस्थित तिथे कोन तयार करून घ्यायचा आहे. तसंच फोल्ड करत आपल्याला वरती यायचं आहे. अशा प्रकारे आपला आता पानगळा तयार करून झालेला आहे. बघा किती छान शेप आलाय त्याला.